नमस्कार शेतकरी मित्रांनो. बीडमधील एका आष्टी तालुक्यातील एका युवकाची आता सर्वत्र चर्चा होत आहे. चर्चा कशामुळे होत आहे? तब्बल त्या युवा शेतकऱ्याने तब्बल 33 एकरावर विक्रमी कांदा लागवड त्या युवकाने आता केलेली आहे आणि त्याची आणि अपेक्षा खर्च हेच या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. 33 एकर लागवड म्हणजे जोक नाही मित्रांनो. बीड सारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात बघाल तिथे कांदा असं चित्र दिसणं तसं कठीणच. सोयाबीन, बाजरी, चारा अशी पिके घेण्याचं प्रमाण तिथे अधिक आहे. कांद्याचे भाव घसरल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठे नुकसान सहन करावं लागतं. इथून पुढे 1-2 एकरात तरी कांदा लावायचा का नाही असे शेतकरी संभ्रमात असताना बीडमधील आष्टी तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने त्याच्या तब्बल 33 एकराच्या पूर्ण शिवारात कांदा पीक लावलेले आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे आणि या शेतकऱ्याला आता खर्च त्याचा 30 लाख रुपये झालेला आहे आणि या शेतकऱ्याला त्याच्या अपेक्षा 90 लाख रुपये त्या कांदा पिकाकून आता त्या 90 लाख रुपये अपेक्षा असं व्हावे एवढी त्याला आशा आहे. असं धाडस या बीडच्या तरुणाचं शेतकऱ्यांना ही नवल वाटतंय आता. तर शेतकरी मित्रांनो, पंकज पाटळे हा युवा शेतकऱ्यानं आता 15 लाख रुपये खर्च करून आणि राहिलेला 15 असा 30 लाख रुपये खर्च करून 33 एकरावर कांदा लागवड केली आहे. मागील 10 दिवसापासून आष्टीच्या या शेतकऱ्याच्या शेतावर 100हून अधिक महिलासह अनेक मजुरांची रेलचेल चालू आहे. जून महिन्याच्या 7-8 एकरासाठी तयार केलेल्या कांद्याच्या रोपाची लागवड करण्यात सध्या मजूर व्यस्त आहेत. या शेतकऱ्याला 90 लाख रुपयाची अपेक्षा असून पिकाकडून आता सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीच आशा सोडल्याचे चित्र असताना बीडच्या या तरुणाच्या धाडसाचं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नवलच वाटतंय, कौतुक वाटतंय. तर युवा शेतकरी पंकज पाटळेंना कांद्याच्या पिकातून आता मोठी आशा आपण हे पाहिलंच. आता जवळपास 20 ते 22 एकरात त्यांची कांदा लागवड पूर्ण झाली आणि 33 एकरातून येणाऱ्या कांद्याकडून त्यांना 90 लाख रुपये मिळतील यांची अपेक्षा आहे. यासाठी त्यांनी 100हून अधिक महिलांना या कामासाठी मजुरांना कामाला लावले. मजुरांचा रोजचा खर्च द्यायचा म्हटलं तरी आठवड्याला 70-80 हजारच्या घरात जाणारा. सिंचनासाठी शेतकऱ्यांना त्याने शिवारात ड्रीप बसवले. त्यासाठी साधारण 8 ते 10 लाख रुपये खर्च असा एकूण 20 लाखापर्यंत खर्च आत्तापर्यंत त्याला आहे आणि साधारण त्याला यातून 90 लाख रुपये कमाईची अपेक्षा तरी या शेतकऱ्याला आहे आता. आणि या युवा शेतकऱ्याने केलेल्या धाडसाचं फळ त्याला मिळतंय का हे येणारा काळच ठरवेल. आणि असं जर झालं तरी लोकांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदलून जाणार.